तर आज जो काही अर्थसंकल्प सादर झाला, आपण कसं पाहता? आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प होता असं म्हणायला हरकत नाही. कारण आजच्या या अर्थसंकल्पामध्ये महिला असतील, शेतकरी असतील किंवा युवक असेल यांच्याबद्दलची कुठलीही ठोस त्या ठिकाणी तरतूद केलेली दिसत नाही. एकीकडे या अर्थसंकल्पामध्ये सादर करत असताना अर्थमंत्री म्हणतात, की 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून मुक्त केलंय. दुसऱ्या बाजूला त्याच म्हणतात, की 80 कोटी लोकांना अन्नधान्य वाटप केलं जातंय. हे म्हणणं म्हणजे प्रचंड विरोधाभास आहे आणि अशा प्रकारे मुळात अतिशय विरोधाभासी अशा प्रकारची अनेक वक्तव्य या अर्थसंकल्पामध्ये आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. आज एका बाजूला खतांच्या, बियाण्यांच्या आणि औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतीमालाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. आजचे जर आपण दर पाहिले सगळ्या शेतमालांचे तर ते प्रचंड घसरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्याही संदर्भात कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही, जे की करणं आवश्यक होतं. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हे कृषी आहे किंवा शेती आहे. त्याबद्दलही कुठली तरतूद नाही. युवकांच्या संदर्भात कुठली तरतूद नाही. या उलट लहान व्यावसायिकांना त्यांच्या कंबरडं मोडण्याचं काम या शासनाने या अर्थसंकल्पामध्ये केलंय. व्यावसायिक सिलेंडरचे दर हे ₹14 वाढवलेत. स्त्रियांच्या संदर्भात कुठली योजना नाही. सक्षम अंगणवाडीची घोषणा हे करतायत आणि दुसऱ्या बाजूला अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा कुठेही विचार करताना शासन दिसत नाही. महिला अंगणवाडी सेविका ह्या आंदोलन करतायत त्याच्याबद्दल कुठलंही ठोस तरतूद नाही आणि दुसऱ्या बाजूला सक्षम अंगणवाडीची घोषणा करतात. एका बाजूला लखपती दीदी नावाने योजना आणतोय असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या संदर्भामध्ये किंवा बचत गटाच्या महिलांच्या संदर्भामध्ये कुठलंही त्या ठिकाणी शासनाची विशेष योजना नाही. फक्त आकड्यांचा खेळ करून आकड्यांचे त्या ठिकाणी खेळ दाखवून लोकांना भुलवण्याचं काम हे शासन करत आहे. त्यामुळे मी असं म्हणेल, की आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ विकासाचा आभास निर्माण केलेला आहे.